एक असा संत ज्यांना समाजाने मंदिराबाहेर उभे केले, पण ज्यांना स्वतः विठ्ठलाने आपल्या हृदयात स्थान दिले. कोण होते संत चोखामेळा? आणि त्यांच्या भक्तीने असा कोणता चमत्कार घडवला की आजही लाखो वारकरी त्यांना वंदन करतात? चला जाणून घेऊया ही अद्भुत कथा. संत चोखामेळा कोण होते? संत चोखामेळा यांचा जन्म विदर्भातील मेहुणा राजा या गावात झाला असे वारकरी परंपरेत मानले जाते. ते त्या काळी अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समाजात जन्मले. त्यामुळे त्यांना अनेक सामाजिक अपमान सहन करावे लागले. परंतु त्यांच्या मनात कोणताही द्वेष नव्हता. त्यांच्या हृदयात फक्त एकच नाव होते, विठ्ठल. लहानपणापासूनच त्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घ्यायची तीव्र इच्छा होती. पंढरपूरची ओढ. चोखामेळा वारंवार पंढरपूरला जात असत, पण त्या काळातील रूढींमुळे त्यांना मंदिरात प्रवेश मिळत नसे. ते मंदिराबाहेर उभे राहूनच विठ्ठलाचे नामस्मरण करत. लोक त्यांचा अपमान करत, पण त्यांनी भक्तीचा मार्ग सोडला नाही. त्यांच्या अभंगांमध्ये वेदना होत्या, पण त्याचबरोबर विठ्ठलावरील अढळ विश्वासही होता. भक्तीची ताकद. वारकरी परंपरेत अनेक कथा सांगितल्या जातात की चोखामेळ्यांच्या निर्मळ भक्तीमुळे विठ्ठल त्यांच्यावर विशेष कृपा करत असे. या कथा ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध झालेल्या आहेत असे नाही, पण त्या त्यांच्या भक्तीचे महत्त्व अधोरेखित करतात आणि वारकरी परंपरेचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण विठ्ठलाच्या नामात गेला. अभंगांचा संदेश. संत चोखामेळा यांनी अनेक अभंग रचले. त्यांच्या अभंगांतून ते सांगतात की देवासाठी सर्व माणसे समान आहेत. त्यांच्या ओव्या आणि अभंगात प्रेम, नम्रता, करुणा आणि समतेचा संदेश आहे. आजही वारकरी संप्रदायात त्यांचे अभंग मोठ्या भक्तिभावाने गायले जातात. शेवटचा प्रसंग. वारकरी परंपरेनुसार एका अपघातात संत चोखामेळा यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीला पंढरपूरमध्ये विशेष स्थान आहे आणि आजही लाखो वारकरी त्यांच्या समाधीला नम्र अभिवादन करतात. त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की खरी भक्ती कोणत्याही जाती, पद किंवा संपत्तीवर अवलंबून नसते. आजचा संदेश. आजच्या काळातही संत चोखामेळा आपल्याला एक शिकवण देतात. माणसाची ओळख त्याच्या जन्माने नाही, तर त्याच्या कर्माने, प्रेमाने आणि भक्तीने होते. जर आपल्या मनात श्रद्धा, दया आणि समतेची भावना असेल, तर देव नेहमी आपल्या सोबत असतो. मित्रांनो, तुम्हाला संत चोखामेळा यांची ही प्रेरणादायी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच संतांच्या प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. जय हरी विठ्ठल. राम कृष्ण हरी.